सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 88 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा. अर्जुनराव खूप सुंदर तयार झाले होते आणि मयुरी अर्जुनला म्हणाली, अहो पण तुम्ही कुठे निघालात सांगा तरी. आणि तो हसून म्हणाला, तुला सवत आणायला. आणि ती म्हणाली, आता आज घेऊनच या माझी सवत, नाहीतर तुम्हाला घरातच घेत नाही. आणि अर्जुन हसून म्हणाला, मयू अगं तुला खरंच सवतीचे डोहाळे लागले की काय? का बाळ पोटातून लाथा मारून दुसरी आई मागताय? आणि मयुरी म्हणाली, बाळ नाही मागत दुसरी आई, पण माझा नवराच मागतोय दुसरी बायको. त्याला आता दुसरा ऑप्शन हवा आहे ना. मी रोज रोज रसगुल्ला देत नाही म्हणून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणाच आता तुम्ही माझी सवत. आणि अर्जुन म्हणाला, खरंच मयू, खरं खरं सांग, आणू मी दुसरी बायको? हो आणा, बघ हां, मग तुझे लाड होणार नाहीत माझ्याकडून. नाही होऊ द्या, तुम्ही तिचेच लाड करा, चालेल मला. मग आम्ही इथे या बेडरूममध्ये झोपणार. मग तू कुठे झोपणार? अर्जुन म्हणाला. आणि मयुरी म्हणाली, मी मी तुम्हा दोघांच्या मध्ये झोपणार, तुम्हाला मिठी मारून. आणि अर्जुन हसायला लागला आणि मला, बदमाश, तू अशी आमच्यामध्ये झोपली तर ती काय आपल्याला राखण करत बसेल का? आणि मग तिचं काय, ती सुद्धा मारेल मला मिठी. मग भांडण करणार का दोघेही? आणि मयुरी म्हणाली, भांडण नाही करणार आम्ही दिवस वाटून घेणार. एक दिवस ती आणि एक दिवस मी, असे महिन्याचे 30 दिवस वाटून घेणार. आणि अर्जुन म्हणाला, आणि 31 दिवसांच्या महिन्याचं काय? 31 तारखेला काय करू मी? आणि मयुरी म्हणाली, त्या दिवशी तरी सुट्टी घ्या की, आराम करा. आणि तो हसायला लागला, म्हणाला, तुला माहीत आहे ना मी कधी दमत नाही, नो सुट्टी. आणि ती म्हणाली, मग त्या दिवसासाठी तिसरी बायको घेऊन या. आणि अर्जुनसुद्धा खूप हसला आणि त्याला असं हसताना पाहून मयुरीला खूप छान वाटत होतं. तिचा लाडका नवरोबा आता पहिल्यासारखा वाटत होता. आणि ती म्हणाली, अहो सोडा ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि तो म्हणाला, वेडाबाई, अगं मी तुला मिठीत पकडले आहे, तुझं तोंड नाही पकडलं. आणि ती खूप हसली आणि म्हणली, होय हो, ते तर माझ्या लक्षातच नाही आलं. आणि तो म्हणाला, कसं येईल, सगळं लक्ष माझ्यावरच आहे ना तुझं, मी खूप हँडसम दिसतोय ना? आणि मयुरी म्हणाली, अजिबात नाही, काय हँडसम दिसत नाही हा तुम्ही. मग का बघत होती तू माझ्याकडे डोळे फाडून फाडून आणि गालात एकटी एकटी लाजून हसत होती? अर्जुन म्हणाला. आणि मग ती म्हणाली, कारण तुम्ही नुसते हँडसम नाही तर एकदम चिकने दिसत आहात, एकदम टवका, मोगऱ्याची टपोरी कळी, नुसता मलाईचा पांढरा शुभ्र पेडा, गोड गोड खूप गोड. आणि अर्जुन खूप हसला, अगदी मन मोकळा, दिलखुलास, नेहमीप्रमाणेच. आज ती त्याच्या स्टाईलमध्ये त्याची स्तुती करत होती. आणि अर्जुन म्हणाला, मग आलं ना तुझ्या तोंडात पाणी मला पाहून? आणि ती म्हणाली, हो. मग पुढे म्हणाली, अहो मी काय म्हणत होते? आणि तो म्हणाला, काय म्हणतेस, बोल तरी. त्याने तिला अजूनच जवळ ओढून म्हणाला. आणि मयुरी म्हणाली, माझे आई बाबा. आणि अर्जुन म्हणाला, मग ते माझे कोण? आणि ती हसून म्हणाली, गप्प बसा ना हो अर्जुनराव, किती बोर करता. मग तो म्हणाला, बरं बोल. आणि मयुरी म्हणाली, माझे आई बाबा की नाही काश्मीरला निघाले आहेत 8 दिवस. आणि हे ऐकून अर्जुनने तिला पटकन मिठीतून सोडत आश्चर्याने म्हणाला, काय काय सांगतेस काय तू? अगं त्यांचा हा कितवा हनीमून? आणि मयुरीने त्याला एक फटका मारला आणि म्हणाली, निर्लज्ज चावड कुठले, गप्प बसा, आता शोभतं का तुम्हाला असं बोलणं? आणि अर्जुन हसत हसतच हात आडवा लावून मार वाचवत म्हणाला, अगं मला तसंच वाटलं, त्यात मी तरी काय करू? आणि मयुरी म्हणाली, तुम्हाला तर तसंच वाटणार ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, फाजीलपणा करा ना बंद, मगच सुचेल ना दुसरं काहीतरी, सारखं सारखं तेच ते. आणि मग अर्जुन म्हणाला, हनीमून नाही तर मग कशाला निघालेत ते? आणि मयुरी म्हणाली, फिरायला. अहो आता हेच वय आहे ना त्यांचं फिरण्याचं, सगळ्या जबाबदाऱ्या पाडता पाडता आयुष्य जगायचं राहून गेलं ना, म्हणून मग आता निघालेत. आणि अर्जुन म्हणाला, मग आपण अलिबागला गेलो होतो तर का त्या तशा करत होत्या, का ओरडत होत्या? मयुरी जावायला एक अक्कल नाही, तुला तर अक्कल आहे ना, कोण म्हणत होतं? असं अर्जुन सासूबाईची नक्कल करत म्हणाला. आणि मयुरी म्हणाली, ती बोलली ते दिसलं तुम्हाला, पण तिची काळजी तुम्हाला नाही समजायची. त्यासाठी एकतर मुलगी व्हावं लागतं किंवा मुलीचे आई बाबा व्हावं लागतं. मग अर्जुन तिला समोरून मिठीत घेत म्हणाला, पण मयू, आपण कधी जायचं ग काश्मीरला एन्जॉय करायला? आपलंही आयुष्य असंच जाईल हां, त्याआधी आपण ते मनसोक्त जगूया.
आणि ती लटक्या रागातच म्हणाली, मी नाही जा. आणि अर्जुनराव निराश होऊन म्हणाले, झालं, बघितलं का, यालाच म्हणतात तरण्याचं झालंय कोळसं आणि म्हाताऱ्यांना आलंय बाळसं. अशी गत झाली बघ तुझी आणि तुझ्या आईबाबांची. आणि मयुरी खूप खूप हसायला लागली पोट धरून आणि हसू आवरत म्हणाली, काय 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 म्हणालात? आणि अर्जुन म्हणाला, मग काय तर, ज्यांनी फिरायला हवं, एकमेकांना मिठी मारत लवबर्डसारखं चोची चोच घालून अंगाला अंग हसावं, तर तू येईना. आणि तिथं जाऊन जे काहीच करणार नाहीत त्यांचा उत्साह बघा ना, किती ओसंडून वाहतोय. तू शिक ना तुझ्या आईकडून काहीतरी. आणि मयुरी हसत पुन्हा म्हणाली, तिचं हसू तिला कंट्रोल होतच नव्हतं. अर्जुनराव, कुठून कुठून सुचतं हो तुम्हाला हे सगळं? आणि अर्जुनराव म्हणाले, कान आणि डोळे उघडे ठेवून आजूबाजूला लक्ष दिलं की खूप काही शिकता येतं. अर्जुनराव सारखे सारखे शेतात जातात. तिथं कामाला येणाऱ्या बायकांमध्ये सारे दिलखुलासपणे मिसळून जायची आणि तिथून हे सगळं शिकून येत असावेत असं तिला वाटलं. पण त्याचं वाचनही अफाट होतं. हुशार, चाणाक्ष, बहिष्कृत होते अर्जुनराव. पाहिलेली, शिकलेली, ऐकलेली असा एकही शब्द किंवा गोष्ट ते वाया जाऊ देत नव्हते. आणि मग तो म्हणला, बरं मग तुझे आईबाबा निघाले आहेत ना, तर काय करू म्हणते सांग. सगळं बुकिंग वगैरे तर झालंच असेल. आणि ती म्हणाली, हो सगळं झालंय. आणि अर्जुन म्हणाला, मग मी एक काम करतो, त्यांच्यासाठी काही गरम आणि फार सेक्सी आवाजात म्हणाला, काही हॉट कपडे आणतो, ते आपण त्यांना देऊया, आपल्याकडून त्यांना गिफ्ट. आणि तिनं पुन्हा त्याला फटका मारला, निर्लज्ज कुठले, असं बोलतात का? आता कसं बोललो मी? तिकडे थंडी असते ना खूप, मग हॉट कपडे नको का? आता आपण गेलो असतो तर थंडी पळून जाण्यासाठी एका ब्लँकेटमध्ये बसलो असतो रात्रभर. पण ते दोघे तर, आणि मयू, थंडी घालवण्यासाठी एकतर हॉट कपडे सोबत हवेत, नाहीतर हॉट आयटम, असं म्हणून हसू लागला. आणि ती पुन्हा चिडली. त्याचा वात्रटपणा संपता संपेना. मग त्यानं तिला पुन्हा मिठी मारली आणि ती तसंच तोंड फुगवून म्हणाली, कोमलचा पुन्हा फोन आला होता. आणि अर्जुन म्हणाला, मयू, आपण फक्त आणि फक्त लग्नात जाणार आहे, तू सांग ना तिला. अहो मी सांगितलं, पण ती ऐकतच नाही. उद्या तिची मेहंदी आहे, परवा संगीत. आणि अर्जुन म्हणाला, ते काय असायचं ते असू दे, पण मी तुला जाऊ देणार नाही म्हणजे नाही. अहो मी एकटी नाहीच जाणार, तुम्ही पण चला ना. नाही नाही, अजिबात नाही. मला त्या चेंगराचेंगरीत शिरायचंच नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही, कळलं? धड झोपताही येत नाही. मागे प्रीतीच्या घरी गेलो होतो तेव्हा बघितलं ना, अजयचा काका माझ्या बोकांडीच बसायचा तेवढा राहिला होता. 8 दिवस तरी ते भयानक चित्र माझ्या डोळ्यापडून गेलं नाही. पुन्हा असले लाजिरवाणी अनुभव मला घ्यायचे नाहीत. अर्जुन त्याच्या छातीवर दोन्ही हात आडवे ठेवून म्हणाला. आणि मयुरी खूप खूप हसत होती आणि म्हणाली, काय होतं मी पण, तोही माणूसच आहे की. असेल बाबा, पण त्याची बायको कशी असल्या माणसासोबत राहत असेल काय माहीत, अर्जुनराव म्हणाले. मग मयुरी म्हणाली, त्यांची केमिस्ट्री जुळली असेल. आणि अर्जुन म्हणाला, पण त्यांच्या बायोलॉजीचं काय? आणि मयुरी त्याला रट्टा मारत म्हणाली, गप्प बसा अर्जुनराव, आता फाजीलपणा बंद करा. आणि कोमलला तुम्हीच काय ते सांगा, ती माझं नाही ऐकणार. आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मग एक काम करूया. आणि मयुरीला आता वाटलं की तो म्हणेल, जाऊया आपण, पण कसलं काय? अर्जुन म्हणाला, आपण तिची मेहंदी संगीत इथेच करूया, आपल्या घरी, चालेल? आणि ती म्हणाली, राहू द्या राहू द्या. मग अर्जुन म्हणाला, त्यांना काय करायचं ते करू दे, आपण काढूया ना इथेच मेहंदी. मी तुझ्या हातावर खूप सुंदर मेहंदी काढून देतो. आणि संगीतच म्हणशील तर रोज मी तुझ्या तालावर नाचतो की नाही, मग त्या दिवशी पण नाचेन. आणि मयूर म्हणाली, नको, काही नको. माझ्या भावाच्या लग्नात तुम्ही काढली होती ना माझ्या हातावर मेहंदी, तेव्हा माझी किती फजिती झाली होती. लाजून लाजून माझं पाणी व्हायचं तेवढं राहिलं होतं बाकी. आणि अर्जुन हसत म्हणाला, अगं ते माझं प्रेम होतं, त्यात काय लाजायचं? आणि आता सगळ्यांना माहीत झालं आहे की आपलं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ते. आता ते फक्त आतुरतेने वाट पाहत असतील बघ की या लग्नात कोणती हटकी मेहंदी तू काढणार आहेस. आणि ती हसली आणि लाजून म्हणाली, राहू द्या, मी लताकडून काढून घेते. मग अर्जुन म्हणाला, बरं झालं, चालेल, मी तरी सुटलो. मग मयुरी म्हणाली, आता सांगा की कुठे निघालाय, जेवण करू की नको तुमचं? मग अर्जुन म्हणाला, मी आणि सचिन निघालो राहुलच्या बॅचलर पार्टीसाठी. आणि ती म्हणाली, मग काय, तुम्ही आज घरी लवकर येत नाही आणि येऊन कधी काढणार आहात माझ्या हातावर मेहंदी? आणि अर्जुन म्हणाला, आता तू घेणार आहेस ना लताकडून काढून, तर घे, वाटल्यास मी तुझ्या पायावर काढतो.
मग ती म्हणाली, नको नको, मी काही नवी नवरी आहे का, काहीही काय. आणि अर्जुन म्हणाला, नवी नवरीच आहेस माझ्यासाठी, मी काढणार म्हणजे काढणार. तू झोप हवी तर, तू झोपल्यानंतर मी तुझ्या पायावर मेहंदी काढून देणार. आणि इतक्यात सचिनने अर्जुनला हाक मारली आणि अर्जुन म्हणाला, बरं मयू, चल येतो ग मी, निघू. आणि ती हसून म्हणाली, हो, पण अर्जुनराव, माझं काम लक्षात आहे ना. आणि तो काहीही न कळून म्हणाला, तुझं काम मेहंदीचं ना. आणि ती म्हणाली, नाही ते नाही. मग कोणतं. त्याला काहीच कळलं नव्हतं. आणि ती हळूच म्हणाली, माझी सवत आणणार ना तुम्ही आज. आणि अर्जुन हसत म्हणाला, गप ग, चांगला छंद लागलाय की तुला सवतीचा. एकटी सुखास आहेस तर राहा की मस्त राणीसारखी. का उगत सुखातला जीव दुःखात घालतेस, तुझा आणि तुझ्यापेक्षा माझा. आणि मयुरी हसून म्हणाली, मग आधी विषय कोणी काढला होता. आणि अर्जुन तिला तिच्या आईच्या टोनमध्ये खोटं खोटं रागवत म्हणाला, मी लाग काढीन विषय, पण तुला कळत नाही. मला एक अक्कल नाही, पण तुला तरी अक्कल पाहिजे की नाही. मी म्हणालो आणि तूही लगेच माझं ऐकतेस, लगेच नवऱ्याचं ऐकतेस होय ग. उद्या सवत घरात आली आणि तुझा नवरा आणि तिच्यात काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार. नवरा चावट आहे ते आहेच, पण तूही चावटपणा करायला लागलीस का आता. आणि अर्जुनरावांची ही नौटंकी ऐकून मयुरी खूप खूप हसत होती आणि म्हणाली, घ्या आता उलटा चोर कोतवाल कोडाटे. आणि आता सचिन आणि अर्जुन दोघेही एका हॉटेलवर आले होते. राहुल चैतन्य आधीच आले होते. अभि तेवढा राहिला होता. आणि अर्जुनने आधी अभिला फोन लावला तर तो ऑन द वे आहे असं म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, या भाड्याला पुन्हा नॉर्मल झालेला पाहिल्याशिवाय जीवात जीव यायचा नाही. आता सगळे रॉयल गँग मेंबर्स एका त्यांच्या बुक केलेल्या टेबलजवळ बसले होते आणि सगळ्यांनी जेवणाची ऑर्डर सांगितली. आपापली आवडती, अर्थात बिल भावी नवरदेव राहुलराव भरणार होते. आणि अभिचा जीव मात्र दारूसाठी तिळतिळ तुटत होता. त्याला दारू सोडायची होती, पण दारू त्याला लवकर सोडणार नव्हती. अर्जुनचं लक्ष होतं त्याच्यावर. पण अर्जुनच्या भीतीमुळे अभिजित दारूला हात लावायला घाबरत होता, कारण त्यानं अर्जुनसमोर शपथ घेतली होती. सगळे हसत होते, चेष्टा मस्करी एकमेकांची टांग खेचत होते, पण अभिला मात्र काहीच सुचत नव्हतं. इतक्या दिवसांची सवय अशी काही तासात सोडणं काही सोपं काम नसतं. तो या चौघांसारखा पार्टीचा आनंद घेतच नव्हता. आणि अर्जुनलाच जरा वाईट वाटलं. एखादी सवय लागताना चटकन लागते, पण ती सहजासहजी सुटत नाही. आणि अर्जुनने अभिला जवळ बोलावलं. अभि घाबरला, कारण मी शपथ घेतली आणि दारूकडे पाहिलं हे अर्जुनला समजलं. आणि आता तो जाम चिडणार असं त्याला वाटलं. आणि अर्जुन हळूच म्हणाला, अभि, तुझं काय चाललं रे. तू मला वचन दिलं आहेस, विसरलास. आणि अभि म्हणाला, नाही यार अर्जुन, मी फक्त बघितलं, पण खरंच नाही मी पिणार. मला कितीही त्रास झाला तरी चालेल, मी दारूला हात नाही लावणार. आणि अर्जुन हसत हसत म्हणाला, तू नको हात लावू दारूला, तू लावायचंच नाहीस हात, पण मी हातात ग्लास पकडणार आणि तू पिणार, चालेल ना. आणि हे ऐकून अभि चाटच पडला. अर्जुन, अरे हे काय बोलतोयस तू. तू माझी मस्करी करत आहेस ना, मुद्दाम माझी परीक्षा बघतोस, होय ना. आणि अर्जुन म्हणाला, परीक्षा तर माझी आहे अभि, तुला असं अस्वस्थ होताना पाहून मलाच वाईट वाटते. कोणतीही सवय अशी अचानक बंद केली तर खूप त्रास होतो अरे, जीवावर पण बेतेल. त्यामुळे आईबाबाची शपथ मोडण्याचं काय पाप लागायचं ते मला लागू दे, तू पी. हा, पण फक्त एकच प्याला, असं म्हणून अर्जुन हसायला लागला. आणि त्यानं खरंच त्याच्या हाताने ग्लास घेऊन अभिला एकच ग्लास पाजला आणि म्हणाला, आता बास, रोज असंच हळूहळू कमी करायची दारू. आणि अभि आता हसायला लागला. मग ताजातवाना होऊन राहुलला म्हणाला, मग राहुल, कुठवर आली लग्नाची तयारी. अरे कपडे काढले की नाही अजून नवरा नवरीचे. आणि राहुल म्हणाला, गाढवा, आज जर तू गचकला असतास तर कसे काढणार होतो मी कपडे. तू माझ्या हनीमूनचा मूड घालवला असतास. आणि अभि म्हणाला, चल झोटा, जसं काय मी नसतो तर तू लग्नच केलं नसतं, होय ना. अर्जुन हा खोटं बोलत आहे ना. साला एक टांग वर करून भोल्यावर चढला असता. आणि अर्जुन म्हणाला, आणि आमच्या मावस सासऱ्याने याला घोडा लावला असता, तो सुद्धा एकदम रॉयल. आणि सगळे पुन्हा हसायला लागले.